हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज व्हिडिओ आहे ते आजपासून मी माझा जो पुराणा बिझनेस होता टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा तो मी आजपासून परत एकदा चालू केलेला आहे. काही कारणास्तव तो बंद झाला होता, बंद केला होता आम्ही. तर आजपासून आम्ही परत ऑर्डर घ्यायला चालू केलं आणि आमचा बिझनेस हा परत चालू केला. तर तुम्हालाही हा बिझनेस जर करायचा असेल तर तुम्ही खूप सहजरित्या करू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहेत त्या 2 मशिनी लागणार आहेत. मी तुम्हाला त्या मशिनीसुद्धा दाखवून देईन. आपल्याला तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर खूप सोपा आहे आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस होतो. आपल्याला एक सिलाई मशीन लागणार आहे आणि एक आहे ते ओव्हरलॉक मशीन लागणार आहे. फुल शटरची तुम्ही काळी मशीनसुद्धा वापरू शकता आणि 4 थ्रेडची आपल्याला ओव्हरलॉक लागणार आहे. 4 थ्रेड आपल्याला ओव्हरलॉक लागणार आहे, कारण जे शर्ट पॅन्ट जी सिलाई होती, म्हणजे जे जेंट्स टेलर असतात शर्ट पॅन्ट शिवतात त्यांच्याकडे जी ओव्हरलॉक असते त्या ओव्हरलॉकवरती हे काम होणार नाही. ह्याला 4 थ्रेड किंवा 5 थ्रेड लागते. 5 थ्रेडपेक्षा 4 थ्रेड हे एकदम बेटर राहील. त्यासाठी फक्त तुम्ही 2 मशिनीवर सुद्धा काम चालू करू शकता. आपल्याला तशा लागणाऱ्या आहेत त्या 4 मशिनी लागतात. एक ओव्हरलॉक, एक पॅटलॉक, एक इलॅस्टिक आणि एक आहे ती आपली साधी मशीन सिंगलची. ती अशा 4 मशिनी लागतात आपल्याला जर टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालू करायचा असेल तर. पण जर आपण हळूहळू हा बिझनेस चालू करायचा आहे, आपल्याकडे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला जास्त काही नाही, तर सिंगल मशीनवर सुद्धा तुम्ही बरंच काही करू शकता. सिंगल मशीन आणि ओव्हरलॉकची मशीन या 2 मशिनी जर तुमच्याकडे असेल तर पॅटलॉक आणि इलॅस्टिकच्या मशिनीची कमतरता भासत नाही. जर म्हणजे जे बाहेरचे कारागीर असतात त्यांना ह्या मशिनी लागतातच. पण आपण आपला बिझनेस मोठा करायचा असेल तर आपण ह्याच्यातसुद्धा ॲडजस्ट करू शकतो. जास्त छान उलट ह्याच्यावरती फिनिशिंग येते. मान्य आहे थोडासा टाईम आहे तो आपला जास्त जातो. म्हणजे एकदा जे आपल्या आता इलॅस्टिकचाच विचार करा. खालून 4 म्हणजे 8 सुया, म्हणजे खालून 4 धागे आणि वरून 4 धागे, आणि काही काही मशीन खालून 3 धागे वरून 3 धागे असं असतात. तर ते काम आपलं एक साथ होतं. म्हणजे आपल्याला हे 4 धागे आहेत, 4ही धाग्यांचं काम एक साथ 4 शिलाई चालतात, 4 सुया एक सोबत चालतात. तेच जर आपल्याकडे ती मशीन नसेल तर आपल्याला सिंगल मशीनवर डबल ती शिलाई मारावं लागणार आहे. म्हणजे 4 वेळा आपल्याला ती शिलाई मारावं लागणार आहे. एवढा आपला टाईम जातो. म्हणजे थोडंसं ॲडजस्ट आपण करू शकतो. जर आपण पीस रेटवर जर हे काम करत असेल आपण हळूहळू ती मशीन घेऊ शकतो. जर पीस रेटवर जर काम करत असेल तर आपल्याला टाईमचा पण विचार करायला पाहिजे, कारण रोजचे आहे ते आपले कमीत कमी 50 टी शर्ट झाले पाहिजे शिवून. जर 50 टी शर्ट शिवून झाले तर आपल्याला पडते 2000 रुपये हजेरी. आणि 50 टी शर्ट हे खूप सहजरित्या होतात. सकाळी 10 ते 5 या वेळेत तुम्ही हे काम करून 50 टी शर्ट खूप सहज होतात. आणि जर घरातच तुम्ही छोट्या बाळा असेल तुमच्याकडं, घरातलं आपलं म्हणजे घर सांभाळून तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर महिलांसाठी हा बिझनेस खूप छान आहे. घरातून तुम्ही हे काम करू शकता. आणि चला मी आता तुम्हाला तर पहिल्यांदा मशीन दाखवते की आपल्याला त्या 2 कोणत्या मशिनी लागणार आहेत ते. माझ्याकडे आहेत, माझ्याकडे सगळ्या मशिनी आहेत, पण मी सध्या आहे ते फक्त 2 मशिनीवर काम चालू करणार आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे माझ्याकडे त्या मशिनी होत्या जेव्हा माझं शॉप होतं तेव्हा त्या मशिनी होत्या. मी त्या मशिनी विकून टाकलेल्या आहेत आणि आत्ता माझ्याकडे सिंगलच्या मशिनी आहेत, ओव्हरलॉकच्या 2 आहेत, सिंगल 2-4 आहेत. तर आत्ता मला परत कुठंतरी वाटलं म्हणण्यापेक्षा मी 8-15 दिवस झालं माझ्या इंस्टाग्रामवरचे मी व्हिडिओ पाहते आणि माझं ते शॉप, त्या मशिनी, ते काम, ते कारागीर सगळं बघून असं मला कुठंतरी वाटलं, नाही यार आपण खूप मोठी चूक केली. खूप काही दिलं आम्हाला. म्हणजे माझा एक 2-3 वर्षाचा बिझनेस होता. हे आम्ही 2-3 वर्षात खूप काही कमवलं, खूप काही नाव कमवलं, इज्जत कमवली, पैसाही कमवला, सगळ्या गोष्टी कमवल्या. पण मला कुठंतरी मग डोळ्यात पाणी आलं, नाही राव आपण हा बिझनेस बंद नाही करायला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला अजूनही फोन येतात, जास्त दिवस झालेले नाहीत आपले बिझनेस बंद करून. तर मग मी निर्णय घेतला की जरी माझ्या नवऱ्याने साथ नाही दिली
कारण माझा नवरा आता सध्या बाहेर जातो आहे. जरी माझ्या नवऱ्याने साथ नाही दिली तरी मी हा बिझनेस परत एकदा एकटी जोमाने उभा करणार, आणि तेही फक्त 2 मशीनवर. कारण आता जे मशीन घ्यायच्या त्या मशीनी घ्यायला माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नाही आहेत. त्यासाठी या 2 मशीनवर मी काम करू शकते आणि मी सहज एकटी रोजचे 50 टी-शर्ट सहज काढू शकते. जर तुम्हालाही असं काम करायचं असेल तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही हे काम शिकू शकता खूप, आणि शिकता सुद्धा हे तुम्हाला काम म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकता. जर तुमच्याकडे फक्त सिंगलची मशीन असेल पण फुल शटर पाहिजे, फक्त सिंगलची जरी मशीन असेल तरीही तुम्ही हे काम करू शकता. कारण हे काम ओव्हरलॉकचं जर काम असेल ते काम तुम्ही न करता बाकीचं जे काम आहे सिंगल मशीनवर जेवढं पण काम होतं तेवढं काम तुम्ही सहजरित्या करू शकता. तर आणि चांगले भरून पैसे कमवू शकता. तर चला, तर मी तुम्हाला आज आहे ना त्या 2 मशीनी दाखवते. तिकडं आहे ती माझी मुलगी झोपलेली आहे म्हणून मी सारखं तिकडं बघते. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तिकडं का बघता, बेडवरती तिला टाकलेलं आहे, ती उठली तर खाली पडत, त्यासाठी मी तिला बघते. इकडं आहे ते मशीनी आहेत. तर चला मी तुम्हाला त्या 2 कोणत्या मशीनी आहेत त्या दाखवते. चला, मी आज तुम्हाला मशीनींची ओळख करून देते. मशीन म्हणजे ही मशीन आहे, तर तुम्ही पाहू शकता ही मशीन जॅकची मशीन आहे आणि ही अशा प्रकारची मोठी मशीन आहे. ही मशीन आपण यासाठी वापरायची कारण जे साध्या मशीनी असतात त्याच्यावरती शिलाई बसत नाही, आणि शिलाई बसली तर म्हणजे मेन म्हणजे शिलाईच बसत नाही आहे ती, कारण छोटी मशीन असते, घरगुती लेडीज टेलरची मशीन असते, ड्रेस ब्लाऊज त्याच्यावर शिवले जातात. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे ती अशाच प्रकारची मशीन घ्यायची. जर अशी नसेल घ्यायची तर काळी मशीन तुम्ही घेऊ शकता, ती पण फुल शटरमध्ये. तर पहिली मशीन आपल्याला लागणार आहे ती ही लागणार आहे. दुसरी मशीन आहे ती आपल्याला लागणार आहे ही आहे ती ओव्हरलॉकची मशीन आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला 4 धागे आहेत. ह्या 4 प्रकारचे धागे असे लावले जातात आणि 4 धागे सोबत चालतात. हे पहा, तुम्हाला मी दाखवते. हे 4 धागे आहेत ते ह्याचे सोबत चालतात. तर ओव्हरलॉकची मशीन ही अशा प्रकारची आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या मशीनीवर आपण खाली ओव्हरलॉक करून आपण याच्यावरती सिंगलवरती आहे ते खाली फोल्डिंग करू शकतो. साईडचं काम तर सगळं ह्याच्यावरती होणार आहे. आपला पूर्ण टी-शर्ट आहे तो रेडी त्याच्यावरतीच होणार आहे. जो मी टी-शर्ट घातलेला आहे सँडो बनियन, ती सुद्धा मी स्वतः शिवलेला आहे. तर याच्यावरती आपण हे काम करू शकतो. तर मी तुम्हाला सांगते, जर आपल्याकडे फक्त ह्या 2 मशीनींवर आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते. ही माझ्याकडे सध्या ऑर्डर चालू आहे. तर आता तुम्ही पाहू शकता हे जे काम आहे ते सगळं सिंगलवर केलेलं आहे, आणि ही साईड जी आहे हे 2 ओपन आहेत, म्हणजे बाजू, आणि हे जर जोडायचं असेल आपल्याला, हे बॅक फ्रंट आपण दोन्ही जर जोडायचं असेल तर तुम्हाला मी सांगते हेच आहे ते आपल्याला ह्याच्यासाठीच ओव्हरलॉक लागणार आहे. कारण 4 धागे आहेत ते सोबत चालणार आहे. जर आपण सिंगलवर जर मारलं, सिंगलवर जर हे केलं काम, तर सिंगलवर करून ह्याला फिनिशिंग येणार नाही, फक्त इथं आहे ती आपली शिलाई येणार. पण जर ओव्हरलॉक केलं तर काय होतं हे पहा, हे पूर्ण आहे ते फिनिशिंग येते. हे ऑरेंज कलरचा कपडा असल्यामुळं तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण मी इथं दाखवते. हे पहा, हे पूर्ण आहे ना आपला एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट होतो, आणि हे अशी पूर्ण आहे ती फिनिशिंग येते. पहा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे ती ओव्हरलॉक लागणार आहे. सिंगलवर काय काम होतं मी ते तुम्हाला सांगते. सिंगलवर होतं ती ही कॉलर होते. ही जी बटनपट्टी आहे, आपण जी बटनपट्टी बनवलेली आहे तुम्हाला मी दाखवते. ही अर्धा टी-शर्ट झालेला आहे, हो का. हे आहे ती बटनपट्टी, ही सुद्धा सिंगलवरती बनवली जाते. हे आहे ते कॉलर आहे, कॉलर पण सिंगलवरती बनवली जाते. आणि ही सुद्धा आपण ही पट्टी आहे ते आपल्याला फास्ट काम उरकायचं असेल तर ओव्हरलॉकवरती जोडायची, नाही तर ही सुद्धा सिंगलवर जोडून वरून एक दाबची शिलाई दिली तरीही चालते. तर फक्त सिंगलवर जर कोणाला काम करायचं असेल तर ह्याचे पैसे भेटतात अर्धे. म्हणजे जर 40 रुपयाला जर पीस असेल तर याचे 20 रुपये भेटतात. त्यामध्ये तुम्हाला काय बनवावं लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हे पहा, हे बटनपट्टी, कॉलर, हे शोल्डर जोडायचे, म्हणजे सेपरेट अगोदर कॉलर आहे ते बनवायची, बटनपट्टी बनवायची, ही बॅक फ्रंट 2 आहेत ते जोडून घ्यायचे, ही बाजूला जी पट्टी आहे ती पट्टीसुद्धा लावायची,
त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची, ही कॉलर आहे ती जॉईन करायची, त्याला लेबल लावायचे. एवढं काम तुम्हाला सिंगलवरती करावं लागणार आहे. त्याचे तुम्हाला भेटणार आहेत ते 20 रुपये. आणि याच्यात आता बाकीचं काय काम राहते ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, दोन फ्रंट आहेत, ते आपण जोडलेत. ही बॅक आहे, ही फ्रंट आहे, म्हणजे 2 पीस आहेत ते आपण बॅक फ्रंट आहेत ते जोडून घेतलेलं आहे. त्याला बाजू जोडलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे हे दोन्ही सुद्धा शोल्डर सुद्धा आपण इथं दाखवते मी तुम्हाला. ह्याच्यात एवढं समजणार नाही, तेवढं ह्याच्यात समजा. हे जे फ्रंट आणि बॅक आहे ते आपण हे इथं शोल्डर जोडायचे दोन्ही साईडला जोडून आपण बाजू, ही शोल्डर सुद्धा ओव्हरलॉकवर जोडले जातात. जर तुमच्याकडे ओव्हरलॉक नसेल तर तुम्ही सिंगलवर जोडू शकता, पण ओव्हरलॉकवर फास्ट काम होतं. ते पण ओव्हरलॉकवरती जोडायचे. आणि आपल्याला हे स्लीव्ज आहेत बाजू, हे पहा ह्याला लावलेले आहेत. ह्या ज्या बाजू आहेत त्यासुद्धा म्हणजे आपले जे स्लीव्ज आहेत, बाह्या बाजू स्लीव्ज, तुम्हाला काही कोणते शब्द म्हणजे तुम्हाला समजायचे ते समजा, तर ते जोडायचे. आणि ते जोडल्यानंतर ही दोन्ही बाजू ज्या आहेत, हे बॅक फ्रंट, ते सुद्धा असं ओव्हरलॉकवरती आपल्याला जोडून घ्यायचं. हे पहा, हे असं ओव्हरलॉकवरती आपल्याला जोडून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे असं ओव्हरलॉकवरती जर जोडलं तर राहतंय काय, फक्त हे खाली म्हणजे हे जे पॅटलॉक, म्हणजे जे खालचं जे फोल्डिंग आहे ते राहते. तर ते म्हणजे हे साईडसुद्धा आपण ओव्हरलॉकवरती जोडणार आहोत, शोल्डरसुद्धा ओव्हरलॉकवरती जोडणार, बाजूसुद्धा ओव्हरलॉकवरती जोडणार. झालं. आता आपला पूर्ण टी शर्ट आहे तो रेडी आहे. तो पूर्ण टी शर्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला आता गरज पडणार आहे ते पॅटलॉकच्या मशीनची. पॅटलॉक म्हणजे हे जे खाली आपण जे फोल्ड करतो त्याला पॅटलॉक म्हणतात. तर त्याची गरज पडणार आहे आपल्याकडे, पण आपल्याकडे त्याची मशीन नाही. तर मग काय करायचं, आता हा जो टी शर्ट आहे ना, याला पॅटलॉक केलेलं नाही, हा मी ओव्हरलॉकवरतीच केलेलं आहे. तर हा टी शर्ट मी यासाठी घेतलेला आहे की तुम्हाला समजावं. तर तुम्ही पाहू शकता, पहिला आहे ते मी ओव्हरलॉक केले. ओव्हरलॉकच्या मशीनवर मी पहिला आहे ते करून घेतलेलं आहे. कसं करायचं हे पहा. हा टी शर्ट आहे, ह्याला आहे तो असं ओव्हरलॉक करायचं. हे ओव्हरलॉक केल्यानंतर आपल्याला हे असं म्हणजे ही ओव्हरलॉकच्या मशीनवर करायचं आणि असं फोल्ड करायचं. आणि मग सिंगलवरती अशा दाब टिपा 2 द्यायच्या. तर त्या कशा प्रकारे, हे पहा, ह्या अशा प्रकारे 2 दाब टिपा द्यायच्या. जवळून पहा, नेमकं पाठीमागं रेड आहे आणि समोर पण रेड आहे, त्यासाठी तुम्हाला एवढं दिसत नाही. मी तुम्हाला दुसरा टी शर्ट घेऊन दाखवते. ही डिझाईनचं आहे. हां, हे पहा, हे व्हाईट आहे, पण हे आहे ना ते पॅटलॉकवरती काम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ह्याला म्हणजे फिनिशिंगच आहे, हे काम आहे ते पॅटलॉकवरती झालेलं आहे. आणि ही काम आहे ते आपण ओव्हरलॉकवरती म्हणजे ॲडजस्ट केलेलं आहे. 2 मशीनीत कसा कारखाना चालवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, हे आपण ओव्हरलॉक आणि सिंगलमध्ये हा टी शर्ट आपण बनवू शकतो. जर पॅटलॉक पाहिजे असेल तर हे अशा प्रकारे पॅटलॉकच्या मशीनवर एकदम फिनिशिंगमध्ये काम होतं. तर मी तुम्हाला म्हणजे हे तर सांगितलं की 2 मशीनीवर आपण कसा बिझनेस चालू करू शकतो. अजून आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत, म्हणजे हे अशा प्रकारचे धागे लागतात. म्हणजे अशा प्रकारचे न वापरता तुम्ही छोटे छोटे पण वापरू शकता, पण छोटे छोटे कसं पटकन संपतात आणि सारखं धागे चेंज करायला कंटाळा येतो. त्यासाठी अशा प्रकारचे जर धागे वापरले तर 100-1 टी शर्ट सहज होऊन जातात त्यासाठी. आणि मेन म्हणजे ही आहे ती आपल्याला धागा टाकण्यासाठी, ही आहे ती चिमटी. एक ही काही 10-15 रुपयाला भेटतात, 10 रुपयाला भेटत असं. ही अशा प्रकारे एक चिमटी आणि एक कातर, बस. आपल्याला एवढ्याच वस्तू लागणार आहेत. एवढ्या वस्तूमध्ये आपल्याला आपला बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. आता राहिला विषय आपल्याला हा बिझनेस कसा करायचा आणि रॉ मटेरियल म्हणजे तुम्ही आम्हाला कसं पुरवणार. तर पहिली गोष्ट, जर तुम्ही स्वतःचं काम करत असणार असाल तर म्हणजे स्वतःचा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्वतः ऑर्डर घेऊन कपडा मागवायचा, कटिंग करायची आणि तुम्ही तुमचं स्वतः शिवून द्यायचं. तुम्हाला तुमचे काय रेट असतील ते 200-300 काय लावायचे असते ते लावायचे आणि घ्यायचे. आणि जर तुम्हाला ह्याच्यात नवीन असाल आणि ह्याच्यातील आयडिया नाही, मग हे सगळं कसं करायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडे दिवस आमच्याकडून सुद्धा काम घेऊ शकता. ते कसं तेही मी तुम्हाला सांगते.
जर आम्ही तुम्हाला फक्त कटिंग करून देणार, कटिंग करून दिली तर तुम्हाला प्रत्येक पीसचे असे वेगळे वेगळे पैसे भेटणार. जर तुम्हाला पूर्ण प्रिंट असली, सप्लिमेशन बॅक फ्रंट सप्लिमेशन असते, त्याचे तुम्हाला कसे पैसे भेटणार. आणि जर असे साधे सिंपल जर टी शर्ट असले, आता हे पहा, हा फक्त प्लेन टी शर्ट आहे, हा फक्त प्लेन टी शर्ट आहे. ह्याचे तुम्हाला कारागिरी किती भेटणार. आता हे पहा, हे हा थोडासा डिझाईनचा आहे आणि याला आहे तो नेक म्हणजे असं व्ही नेक आहे, बाजूला पट्टी आहे. हा पण प्लेनच आहे, एवढा काही डिझाईन नाही आहे, पण थोडीशी डिझाईन केलेली आहे, थोडंसं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हे पहा, हे अशा प्रकारे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. थोडीशी आहे ती इथं पायपिंग टाकलेली आहे आणि इतर व्ही नेक केलं आणि बाजूला थोडीशी पट्टी दिली. ही पण सिम्पलमध्येच येतो, पण त्याच्यातही इथं तुम्ही पट्टी लावली, इथं बाजूला पण पट्टी लावली, ह्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार. अजून त्याच्यापेक्षा जर हार्ड डिझाईन असेल तर ही अशा प्रकारे आता ही पहा, हा जो टी शर्ट आहे याचे तुम्हाला जास्त पैसे भेटणार. हे पहा, पहिलं तर हा टी शर्ट पाहून घ्या, ह्याला बाजूला आहे तो पट्टी आहे, म्हणजे इलॅस्टिक लावलेली आहे बाजूला. ब्लॅक असल्यामुळे दिसत नाही, पण ह्याला इलॅस्टिक आहे बाजूला. आणि कॉलर बघून घ्या, कॉलर आहे ती याची छोटी कॉलर आहे, याला चायना कॉलर म्हणतात. चायनामध्ये ही स्ट्रेट येते, चायना म्हणजे पूर्ण अशी राऊंड येतं, इथं आहे ते राऊंड येतो, तर ही थोडीशी स्ट्रेट आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि मेन म्हणजे या कॉलरला पायपिंग टाकलेली आहे, ती पण पायपिंग आहे ती सिंगल नाही, डबल टाकली. तुम्ही पाहू शकता, इथून अर्ध्यातून रेड आहे आणि अर्ध्यातून व्हाईट आहे. तर ही पण एक डिझाईन झाली. वरून बघा, इथं एक डिझाईन आहे, इथं निम्म्यात व्हाईट आहे, निम्म्यात ब्लॅक पट्टी आहे. इकडं पण व्हाईट आहे आणि निम्म्यात ब्लॅक आहे. नाही, इथून इथपर्यंत व्हाईट पट्टी आहे आणि इथून थोडंसं ब्लॅक टाकलेलं आहे. आणि वरती आहे ते ही खाली, ही पहा, जवळून दाखवते तुम्हाला, 2 पट्ट्या आहेत, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. पण ही ब्लॅक पट्टी आहे ते पूर्ण गेलेली आहे आणि ही व्हाईट पट्टी आहे ते इथं क्रॉस होऊन इथं परत ब्लॅकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा अशा प्रकारे हा टी शर्ट आहे. जर हा टी शर्ट एवढा हार्ड आहे तर ह्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस भेटतात. म्हणजे हा टी शर्ट जर सिलाईसाठी तुम्ही 25 रुपये तुमची कारागिरी असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा 10 रुपये भेटतील. म्हणजे हा टी शर्ट तुम्ही जर सिलाई केला तर ह्याला तुम्हाला कारागिरी 35 रुपये भेटतात. आणि आता हे पहा, ही आमच्याकडे चालू ऑर्डर आहे हे आता सध्या काम चालू आहे, त्यासाठी हे अर्धा टी शर्ट राहिलेला आहे. तर हे पण सिंपलच आहे, ह्याला सुद्धा म्हणजे डिझाईन वगैरे काहीच नाही आहे, ह्याला फक्त दुसऱ्या कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे ह्याला पॉकेट लावलेलं आहे, तर पॉकेटचे एक्स्ट्रा तुम्हाला 5 रुपये भेटणार आहेत. ह्याला लावलेलं नाही पण लावायचे. हा पण साधा सिंपल टी शर्ट आहे. हे पहा, हा पेट्रोल पंपाचा टी शर्ट आहे. आता हा कलर बघून तुम्हाला पण समजत असेल कोणत्या पेट्रोल पंपाचा आहे, मी काही सांगत नाही आहे. तर ह्याला आहे ते स्किन कलरचं कॉम्बिनेशन दिले, बाजूला स्किन कलरची पट्टी दिलेली आहे आणि कॉलरसुद्धा स्किन कलरची आहे, बटन पट्टी आहे, ह्याला 2 बटनसुद्धा येणार आहेत. आणि मेन म्हणजे ह्याला पॉकेट येणार, इथं पॉकेट येणार, कारण की त्या पॉकेटवर त्यांचा आहे तो लोगो येणार आहे. म्हणजे त्यांचा कशाचा कंपनीचा काय असं त्याचा लोगो येणार आहे. हे आहे तर पेट्रोल पंपाचं आहे, पण कोणाचं कंपनीचं असतं, कोणाचं हॉटेलचं असतं, कोणाचं पार्लरचं असतं, बरेच काही मंडळांचं वगैरे. पण ते सांगते त्या पॉकेटवर त्यांचा लोगो येणार आहे, त्यासाठी पॉकेट लावायचं. तर त्या पॉकेटचे तुम्हाला एक्स्ट्रा, आता हा टी शर्ट तुम्हाला 25 रुपयाला जर भेटत असेल तर पॉकेटचे 5 रुपये, म्हणजे हा टी शर्टची कारागिरी तुम्हाला 30 रुपये भेटणार आहे. असा आहे तो माझा बिझनेस आहे. भरपूर प्रकारच्या डिझाईन आहेत माझ्याकडे, भरपूर प्रकारचे टी शर्ट आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचं कापडसुद्धा आहे. जर कापड म्हणजे प्रत्येक कापडाला, कोणत्या कापडाला काय म्हणतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तुम्हाला जर हे काम शिकायचं असेल तर मला नक्कीच तुम्ही मेसेज करा, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हे काम म्हणजे पूर्ण ट्रेनिंग देऊन हे काम मी तुम्हाला घरपोच देईन. घरातून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्ही फक्त आणि फक्त सिलाई करून
जो शिलाई पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर धागे जरी कट केले त्याचे एका टी शर्टचे तुम्हाला 2 रुपये भेटतात. अशा घरी बसून भरपूर साऱ्या महिला आहेत, छोट्या त्यांची छोटी मुलं आहेत, घरात सासू-सासरे आहेत, त्यामुळे बाहेर जाता येत नाही, कुठं जॉब भेटत नाही, एज्युकेशन कमी आहे. अशा लेडीज हे काम घरातून सुद्धा करू शकतात. खूप छान आहे. जास्त कमी मेहनत आणि जास्तीत जास्त इन्कम, हा मान्य आहे. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे, जो सीझन असतो आपला गणपतीचा, नवरात्रीचा, आपले जे जयंती असतात, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब अशा भरपूर जयंती असतात. त्या जयंतीचे असे ऑर्डर असतात क्रिकेटचे. जेव्हा हे सीझन म्हणतात, त्याला म्हणतात सीझन. मेन म्हणजे आपला हा सीझन असतो, तो गणपतीत सीझन असतो. तेव्हा दिवस रात्र काम करावं लागतं. म्हणजे अक्षरशः पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतो, एवढं काम असतं. आणि तोच खरं वर्षभराची कमाई आपण ते महिन्यात 1.5 महिन्यात कमवू शकतो. एवढा मोठा सीझन असतो तो. फक्त स्पीड पाहिजे कामाला. रोजची एक लेडीज रोजचे 50-60 टी शर्ट आरामशीर काढू शकते आणि 2-1 हजार रुपये हजेरी आरामशीर पाडू शकते. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकायला भेटणार असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, तर इथंपर्यंत आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या जो व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे. रोज एक व्हिडिओ टाकून मी तुम्हाला घरगुती काम देणार आहे. आणि जर कोणाला हे घरगुती काम पाहिजे असेल, कोणाला हे ट्रेनिंग पाहिजे असेल, तर आपल्याकडे सध्या ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग करता आपल्याकडे कामसुद्धा भेटेल. आणि जर तुम्हाला ऑलरेडी शिलाई येत असेल, याच्यामध्ये आपल्याला काहीच गरज नाही शिकलेले अडाणी काही, फक्त डोळे चांगले पाहिजे, दिसलं पाहिजे, सुई टाकाय आली पाहिजे बस, आणि शिलाई आली पाहिजे, एवढंच पाहिजे. वयस्कर आहे, तज्ञ एज्युकेशन नाही, ह्या गोष्टी आपल्याकडे बिलकुल म्हणजे काही त्या गोष्टींची गरजसुद्धा नाही आहे. खरं फक्त मेहनती लेडीज पाहिजे. जर कोणाला करायचंच असेल, जर ऑलरेडी पहिल्यापासून शिलाई येत असेल, तर तुम्ही फक्त शिलाई जरी येत असेल ना, तरी हे काम खूप सहजरित्या शिकू शकता आणि घर बसून पैसे कमवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कपड्याबद्दलची माहिती मी 2 मशीनीवर कसा तुम्ही बिझनेस चालू करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आपल्याला कपड्याची पण ओळख पाहिजे. आपल्याला जर ऑर्डर घ्यायची असेल तर आपल्याला कपडा कोणता आहे, कोणत्या कपड्यावरती कोणती शिलाई चालते, कोणत्या कपड्यावरती किती नंबरची सुई लागते, तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा, जेणेकरून ज्या महिला घराच्या बाहेर ज्यांना पडता येत नाही त्यांना ह्या कामाची संधी आहे आणि त्या संधीचा लाभ घ्यावा, हीच माझी इच्छा. थँक्यू.